नमस्कार मंडळी, मी कोमल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे फिश मार्केट पासून. फिश घेतली आणि मला ब्लड टेस्ट करायचं होतं, तेही करून घेतलं. त्यानंतर घरी येऊन नाश्ता केला बाहेरूनच आणलेला आणि फिश साफ करायला घेतली. आणि फिश साफ करताना माझ्या हाताला काटा लागणार नाही असं होणारच नाही. कोळंबीची क्वांटिटी खूप जास्त होती आणि कोळंबी लहान लहान होती, तर मिस्टर बोलले दे मी पण हेल्प करतो. आणि दोघांनी एकत्र मिळून छान कोळंबी क्लीन करून घेतली. त्यानंतर लागले जेवणाच्या तयारीला. तर जेवणाच्या मेनूमध्ये आज होतं कोळंबीचा रस्सा आणि रावस फ्राय. कोळंबीच्या रस्स्याची रेसिपी मी ऑलरेडी इंस्टाग्राम पेजवर आपल्या अपलोड केलेली आहे आणि रावस फ्रायची पण मी लवकरच करणार आहे. त्यासाठी लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करून ठेवा. कोमल धनावडे यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. खूप जास्त लेट झालेला, बाकीची कामं आवरून घेतली आणि मशीनलाच कपडे धुवून घेतली. मी हा ना कम्फर्ट यूज केला होता. ह्यावेळेस फर्स्ट टाईम आणला होता, पण त्याचा फ्रेग्रन्स इतका छान आहे ना, तर पूर्ण घरातून परफ्यूमवाला स्मेल सुटला होता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि बाहेर जायला निघालो. खूप दिवस झालं श्रीची तब्येतही खराब होती आणि माझी पण, तर कुठेच बाहेर जाता आलं नव्हतं. म्हणून मग म्हटलं आज थोडा वेळ फिरून येऊया. आणि जास्त कुठे लांब गेलो नव्हतो, तलावपाळीलाच आलेलो. मस्त मुलांनी एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही बोटिंग पण केली आणि बोटिंग ह्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही पॅन्डलवाली बोटिंग ट्राय केली आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. खरं तर स्टार्टिंगला खूप जास्त भीती वाटत होती, कारण की सोबत लहान मुलं होती आणि आपली बोट आपल्यालाच हँडल करायची होती, जमेल की नाही. पण नंतर चालू केल्यानंतर इतकं छान वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मुलंही खूप हॅपी होती. नंतर बाहेर आलो, थोडंसं मुलांनी गेमिंग एन्जॉय केलं आणि जास्त काही हेवी खाल्लं नाही, कारण की ऑलरेडी घरी जेवण होतं, त्याच्यामुळे हलकंच खाल्लं आणि आलो घरी. आणि तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या लास्ट 2 मिनी व्लॉगला इतकं जास्त प्रेम आणि सपोर्ट केला आहे, म्हणून आणि असंच तुमचा सपोर्ट कायम राहू दे. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.